नमस्कार, मी निशिकांत विश्वनाथ पाटील. बाय प्रोफेशन मी पत्रकार आहे आणि माझा जाहिरात एजन्सीचा व्यवसाय. यापूर्वी माझ्या जीवनात घडलेल्या गोष्टीमधली एक महत्त्वाची गोष्ट की खिशात फक्त ₹10 घेऊन मी नोकरीसाठी देशाच्या बाहेर गेलो होतो. ₹10 ते कोट्याधीश असा माझा तो प्रवास घडला. पण नुसतं पैसे येऊन फायदा नसतो, तर ते पैसे कुठे युटिलाइज केले पाहिजे याचं नॉलेज पण आपल्याला असणं फार गरजेचं आहे. जे मला पैसे संपल्यावर कळलं. भारतात ज्यावेळेस मी परत आल्यानंतर हॉटेलिंगचा व्यवसाय चालू केला. कुठल्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं, काहीच नाही. तर सुरुवातीला पहिलं जे हॉटेल चालू केलं, त्या हॉटेलमध्ये लॉस गेलो. गंगापूर रोडला माझं पहिलं हॉटेल होतं. दुसरं हॉटेल मी पाथर्डी फाट्याला चालू केलं. तिथेही पार्टनर्स बरोबर कुठल्याही प्रकारचं कायदेशीर डॉक्युमेंट्स न बनवल्यामुळे तिथे ते वाद झालेत. ते पण हॉटेल मला बंद करावं लागलं. हे झाल्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली. इंडस्ट्रीमध्ये एक सुंदर असं माझं एक वर्कशॉप चालू केलं होतं. कामही सुंदर चालू होते, सर्व चालू होतं. परंतु त्यावेळेस पार्टनरची निवड चुकली आणि ती निवड चुकल्यामुळे मी जे काही साचवलं होतं, हे सर्व काही माझं संपलं. ही गोष्ट घडत असतानाच माझ्या लाईफमध्ये माझा एक जवळचा मित्र त्यांनी मला E3बद्दल सजेशन दिलं आणि मी E3चा कोर्स जॉईन केला आणि त्यानंतर मला रिअलाईज झालं की मी काय काय चुका केल्या आहेत आणि मी आता सध्या काय करतोय. त्यानुसार मला माझं पॅशन समजलं सगळ्यात महत्त्वाचं. आणि माझं पॅशन जे आहे, जे लोकसेवा करण्याचं मला फार आवड आहे, त्या पॅशनमुळे मी परत एकदा जर्नलिझम जॉईन केलं. जर्नलिझम जॉईन केल्यानंतर E3चा कोर्स पण मी कंप्लीट केला. परंतु त्यावेळेस आर्थिक परिस्थिती फारच डबघाईची झालेली होती. बरेचसे जे काही जुने मित्र होते त्यांनी देखील साथ सोडलेली. अगदी बोटावर मोजण्या इतके मित्र माझे शिल्लक राहिलेत. आणि त्या जर्नीतून मी जात असताना ज्यावेळेस माझा E3चा प्रवास पूर्ण झाला आणि नेमका E3चा प्रवास E3ची सूत्र वापरण्याची वेळ आली आणि त्याच वेळेस कोविडचा काळ आला. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविड काळामध्ये काय काय झालेलं, काय काय नाही. आपण खूप भाग्यवान आहोत, तर आपण आज जिवंत आहोत. हेच खूप मोठं आहे. आणि E3ने जे पॉझिटिव्हिटी दिली होती, त्या पॉझिटिव्हिटीनुसार कोरोनामध्ये 2 वेळा पॉझिटिव्ह येऊन देखील आजही माझ्या मनात पॉझिटिव्ह विचारच आहेत आणि मी आज इथं सुरक्षित आहे. आणि एक जो अनुभव मी घेतला व्यवसायामध्ये, तो उराशी बाळगून आज माझी लाईफ आता पुढे मी नेतोय. जर्नलिझम करत असताना बऱ्याच गोष्टींचे अप अँड डाऊन्स येतात, अनुभव येतात. आणि त्या याच्यात करत असताना लाईफची जर्नी खूप सुंदर चालू आहे. मी नाशिकमध्ये ग्लॅक्सो कंपनीत जॉब करत असताना मला एक अपॉर्च्युनिटी आली. त्या अपॉर्च्युनिटीनुसार मी बहारीन या देशामध्ये नोकरीसाठी गेलो. एक छान कंपनी मला मिळाली, परंतु सुरुवातीला हे काहीच माहीत नव्हतं की तिथे जाऊन आपलं भवितव्य काय आहे. नुकतंच लग्न होऊन माझं 1 वर्ष झालं होतं. बायकोला पण एकटं सोडून इथून कसं जावं, हा पण माझ्यासाठी मोठा प्रश्न होता. परंतु तिने मला चांगला सपोर्ट केला आणि तिने मला गो अहेड म्हटलं आणि मी गेलो. तिकडे मी 8 वर्षाचा प्रवास काढला त्या ठिकाणी मी. 8 वर्ष एक 3 ते 4 महिन्यातच मी बायकोला पण माझ्यासोबत घेऊन गेलो होतो. परंतु तिथे गेल्यावर एक्झॅक्टली काय आहे हे मला काहीच माहीत नव्हतं. आणि विशेष अशी स्टोरी घडली की एअरपोर्टला 1 तास घ्यायला कोणीच आलेलं नाही. आणि त्यावेळेस मनामध्ये फार मोठी भीती वाटत होती की काय नेमकं आता आपण इथं आलो तर खरं, पण मग आपली फसवणूक झाली का? हे अजून काय? परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्या समोरच्या व्यक्तींना मला घ्यायला येण्यासाठी उशीर झालेला. त्यामुळे ओके. बट ज्यावेळेस तिथेच ती जर्नी काढली, खूप सुंदर लाईफ जगलो तिथे. चांगले पैसे कमवलेत. चांगलं नाशिकमध्ये प्रॉपर्टी पण घेतली होती. खूप चांगल्या गोष्टी सुरू होत्या. मात्र ज्यावेळेस मी व्यवसायामध्ये लॉसेस खात गेलो, लॉसेस हे कशामुळे झालेत माझे, तर फक्त केवळ मी कुठलेही कायदेशीर कागदोपत्र पूर्तता केलेली नव्हती. आणि त्याच एका गोष्टीमुळे. दुसरी गोष्ट, जे पैसे माझ्याकडे आलेत किंवा जे यायचे, त्याचा हिशोब मी हा प्रॉपरली ठेवला नाही. कारण तो जो हवा होता, आता ॲक्च्युली E3मध्ये मला जे शिकवलं गेलं, त्याच्यात मला माझ्या चुका समजत होत्या आणि त्या चुकांची दुरुस्ती करत करत मी आज इथपर्यंत आलेलो आहे. सुरुवातीला जे पहिलं हॉटेल मी सुरू केलं, त्या हॉटेलमध्ये तर पार्टनरशिपचा कुठलाही वाद नव्हता. परंतु त्या ठिकाणी जागेचा थोडा इश्यू झाल्यामुळे आम्हाला ती जागा खाली करावी लागली. कारण त्या ठिकाणी अनधिकृत जे आम्ही काही डॉक्युमेंटच नव्हते केलेले, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी लॉसेस होत होते. आणि दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी हॉटेल चालू केलं,
त्या ठिकाणी आमच्या तिथे पण 3 पार्टनरच होते, पण वेगळे पार्टनर होते. आमच्या दोघांमध्ये कुठल्या प्रकारचे मतभेद नव्हते, परंतु तिसऱ्या व्यक्तीने त्या हॉटेलवर कब्जा मिळवायचा प्रयत्न केला होता. त्यात वादावादी झाली होती, बऱ्याचशा गोष्टी घडल्यात आणि पार पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याची आमच्यावर वेळ आली होती. पण फक्त केवळ कागदोपत्री पूर्तता नसल्यामुळे त्या ठिकाणी पण खूप मोठा लॉस आम्हाला सहन करावा लागला. मित्रांच्या बाबतीत तर असं झालं, की काही ठराविक मित्र माझे आज आहेत, की ज्यांच्याशी आता संपर्क आहे आणि काही ज्यांच्याबरोबर मी कंटिन्यू असायचो, त्या व्यक्तींनीच ज्यावेळेस माझ्यावर वाईट वेळ आली, माझ्या खिशातले पैसे संपले, इव्हन कर्जबाजारी झालो, त्यावेळेस त्या लोकांनीच त्या मित्रांनीच म्हणजे मला अवॉइड करायला सुरू केलं आणि ते अवॉइड करणं हे एकंदरीत दिसून येत होतं, की हे आपल्याला अवॉइड करतायत म्हणून. आणि नंतर मी पण एक विचार केला, की ठीक आहे, हा पण आपल्या लाईफचा एक पार्ट आहे आणि हे पण आपल्याला एक चांगलं शिकायला मिळतंय आणि तिथून शिकलो आणि कोणालाही दोष न देता आज मी या स्टेजपर्यंत आलेलो आहे. अंबड इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस मी फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला होता, त्यासोबतच किचन ट्रॉलीचं काम देखील करायचो. खूप सुंदर रिस्पॉन्स होता आणि पब्लिक रिलेशन ही आवडच सुरुवातीपासून, त्यामुळे PR माझा खूप चांगला होता आणि ओळखीतून एक काम चांगलं केलं तर एका कामाच्या माध्यमातून 4 कामं मिळत होते. मात्र त्यावेळेस झालं असं, की आम्ही 2 पार्टनर त्या ठिकाणी होतो. तर मी त्या पार्टनरशी कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार ठेवले नव्हते किंवा कुठलेही लिगलाइज जे डॉक्युमेंट्स आहेत, जे पार्टनरशिप डीड आहे ती रजिस्टर करावं लागते, ती पण केलेली नव्हती. फक्त एक नोटराईज केली होती आणि नोटरीला व्हॅल्यू नाही आहे. नोटरी फक्त बँकेत अकाउंट उघडण्यापुरती नोटरी कामात येते. त्यानंतर झालं असं, की माझ्याच नावावर मार्केटमध्ये असलेला चांगले रिलेशन वापरून परस्पर कामं केले गेले पार्टनरकडनं आणि एक काळ असा आला, की फार त्यांनी मार्केटमधून मोठी उसनवारी केली आणि नाशिक सोडून त्यांनी पलायन केलं. बट मी आजही इथंच आहे आणि आज खूप चांगलं लाईफ जगतोय. जर्नलिझम तर आहे सोबतच, त्यासोबत माझा जाहिरात एजन्सीचा व्यवसाय पण सुरू आहे. एक पॉझिटिव्ह फेजमध्ये इथे जे आलो होतो इथरीच्या, तो 100% पॉझिटिव्ह. मी घरातून निघताना माइंडमध्ये ते विचार 100% असतातच, की आज आपल्याला काय करायचं, आज आपल्या खिशात पैसे आहेत किंवा नाही आहेत. म्हणजे एक काळ तर असा होता, की पेट्रोल टाकायला पैसे नसल्यामुळे पायी फिरावं लागायचं. परंतु तरी देखील कुठल्याही प्रकारची हार न मानता फक्त पॉझिटिव्ह विचार डोक्यामध्ये होते माझे आणि त्या पॉझिटिव्हचा इम्पॅक्ट माझ्यावर पॉझिटिव्ह होत गेला, की मी ज्यावेळेस बाहेर जात होतो, त्यावेळेस मी समोरच्याकडे बघतानाच किंवा समोरच्याशी बोलताना पॉझिटिव्ह इम्पॅक्टनीच बोलायचो आणि तो इम्पॅक्ट माझ्यावर पण जाणवला, की समोरचा व्यक्ती देखील माझ्याशी त्याच इम्पॅक्टने वागू लागला. आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने नाशिक शहरातच नाही तर जिल्हाभरात खूप चांगले रिलेशन तयार झालेत. एक मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी 1 to 1 चर्चा होतात, त्यांच्याकडून विचारांची देवाणघेवाण होते. त्यावेळेस एक पॉझिटिव्हपणा माणसामध्ये किती असला पाहिजे, हे पण शिकायला मला चांगल्या पद्धतीने मिळालं. माझा एक छोटा सल्ला असेल आपल्याला, की आपण कुठलाही व्यवहार करताना एक कायदेशीर जी लिस्ट आहे, एक प्रॉपर वकिलाचं सजेशन घेणे. सपोज जर पार्टनरशिप करत असाल तर पार्टनरशिप डीड ही रजिस्टरच केली पाहिजे किंवा कुठलेही व्यवहार करताना हे आपण आर्थिक व्यवहार जर कधी बाय अकाउंट केलेत तर बऱ्याचशा गोष्टींची त्या ठिकाणी ट्रान्सपरन्सी राहील आणि तो व्यवसाय पण चांगला टिकेल आणि महत्त्वाचं की दोघांच्या पार्टनर्समधले वाद जे आहेत ते पण कधी होणार नाही. चांगला पार्टनर कसा निवडावा हा जर असा विषय असेल तर व्यक्ती सर्वच चांगले असतात, पण सिच्युएशननुसार त्यांच्यामध्ये बदल घडत असतात. तर ती सिच्युएशन कुठलीही असो, कारण बिझनेस म्हटलं की अप अँड डाऊन्स आहेतच, प्रॉफिट लॉस या गोष्टी सुरूच असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस कागदावर असतील त्यावेळेस तुमच्यात पारदर्शकता असेल आणि पारदर्शकता असली की कुठल्याच नात्यामध्ये वितुष्टता निर्माण होत नाही. विश्वास किती ठेवावा हा फार मोठा विषय असतो, कारण पार्टनरशिप म्हटलं की बऱ्याच ठिकाणी फक्त वाद हे पैशांमुळेच होतात आणि माझा तसंच एक चांगला अनुभव झाला. ज्यावेळेस मी अंबड MIDCमध्ये माझी एक कंपनी सुरू केलेली होती, त्यामध्ये फॅब्रिकेशनचं कामं चालायचे, काही इंडस्ट्रियल्स काम चालायचे आणि काही सिव्हिलचे कामं चालायचे. परंतु हे करत असताना बरेच असे प्रसंग आलेत की नाशिकमधले पार्क साईट असो, असे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत. तर त्या ठिकाणी मी किचन ट्रॉलीचे बरेचसे कामं केले. पण माझ्या पार्टनरनी असा तर उद्योग केला की माझ्या अपरोक्ष बाहेरून कामं घेतले आणि त्याला लागणारं मटेरियल जे आहे ते माझ्याच क्रेडिटवर घेतलं
आणि असा फार मोठा कर्जांचा डोंगर करून तो नाशिकमधून त्याने पलायन केलं, पळून गेलं. मला लुबाडलं अक्षरशः. त्यानंतर माझ्यावर अशी वेळ आली होती की खिशात पैसे नसायचे. आता करायचं काय? ह्याच्यापुढे आपण इंडस्ट्री कशा पद्धतीने उभी करायची? त्यामुळे तो व्यवसाय तर बंदच पडलेला. तो व्यवसाय बंद पडला, पण पुढे फक्त प्रश्नचिन्हच होते. प्रश्नचिन्ह असताना देखील बऱ्याचदा असे विचार आले की जीवन संपवून टाकावं, आत्महत्या करावी, परंतु तेही करू शकत नव्हतो. बायकोची, मुलांची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे. असं करत असताना हे फक्त प्रश्न, 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 याचं उत्तरच कुठे मिळत नव्हतं. उत्तर मिळालं. उत्तर मिळाल्यानंतर ज्यावेळेस मला पॅशन समजलं, मगाशी जसं मी आपल्याला बोललो, E3मध्ये आल्यानंतर मला माझं पॅशन कळलं आणि त्यानंतरच माझी आयुष्याची खरी जर्नी सुरू झाली. आणि ती जर्नी जगत असताना परत भूतकाळ परत समोर येत होता, कारण बऱ्याच लोकांचे पैसे देणं होतं. त्यानंतर कंटिन्यू लाईफ सुरू झाली पुढे. पूर्ण आयुष्य परत जगत असताना परत भूतकाळ समोर येत होता, कारण लोकांचे पैसे देणे बाकी होते. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने सरेंडर झालो, आपल्याकडे देण्याची नीतिमत्ता असते, मात्र परिस्थिती ती खराब असते. अशा वेळेस मी माझा मोबाईल नंबर चेंज नाही केला. माझा मोबाईल नंबर तोच ठेवला. का? तर लोकांची माझ्यावरची विश्वासार्हता राहिली पाहिजे. आणि ती विश्वासार्हता ठेवण्याकरता थोडे थोडे करून का होईना मी प्रत्येकाला जाऊन भेटलो. मी तुमचे पैसे देईल, पण माझ्यासमोर हा असा प्रसंग ओढावलेला आहे. मी थोडे थोडे करून का होईना तुमचे पैसे परत करेन. मला फक्त थोडी वेळ हवी आहे. आणि काय होतं, ज्यावेळेस तुम्ही आत्मीयतेने बोलतात ना, त्यावेळेस समोरचा व्यक्ती देखील तुम्हाला समजून घेतो. आणि माझ्याबद्दल पण तेच झालं. आणि बऱ्यापैकी मी त्या फेजमधून बाहेर सुटत गेलो. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये बोलायचं जर झालंच तर एक सुंदर आयुष्य जगतोय. एक सकाळी उठल्यापासून जी माझ्या माइंडमध्ये पॉझिटिव्हिटी असते, ते रात्री झोपेपर्यंत ते फक्त सकारात्मकच विचार असतात. लाईफमध्ये अप अँड डाऊन्स येत असतात, प्लस मायनस चालू असतं. बऱ्याच गोष्टी चांगल्या घडतात, वाईटही घडतात. मात्र जर फक्त पॉझिटिव्ह जर विचार ठेवायचा आपण सकाळपासून विचार ठेवला डोक्यामध्ये, तर दिवस आपला खूप सुंदर जातो. आणि प्रत्येक दिवसाला मी थँक्यू म्हणतो की आजचा दिवस माझा खूप सुंदर गेला आहे. आणि त्या दिवशी उठतो तर कालच्या दिवसाप्रमाणे माझा आजचाही दिवस सुंदर जावो, हीच मी देवाकडे प्रार्थना करतो. मी माझी स्टोरी सांगण्याचं कारण फक्त एवढंच की जो फेज मी माझ्या आयुष्यात भोगला आहे आणि ज्या फेजमधून मी आज सुटून या ठिकाणी इथपर्यंत आलेलो आहे, तर फक्त याच्यातून आपण एकच शिकलं पाहिजे की अप अँड डाऊन्स येतात, लाईफ आहे, सगळ्या गोष्टी चालणारच आहे. शो मस्ट गो ऑन. कोणाच्या असण्याने किंवा नसण्याने आपला किंवा इतरांचं आयुष्य थांबत नाही. फक्त एवढंच आहे की आपण जर कधी आपली नीतिमत्ता साफ ठेवली, आपली समाजामध्ये वावरत असताना आपली नीतिमत्ता साफ ठेवूनच देण्याची दानत ठेवली, तर सर्व गोष्टी तुमच्याबरोबर पॉझिटिव्हच होती. थ्री टॉकने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी अविनाश सरांचे आणि संपूर्ण E3च्या टीमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.